पहिल्या लोकांकडे होतं म्हणून ते पेत होते, त्यांचे शरीरही दष्टपुष्ट होते. महाराज तूप पिऊनही जर कथा आपल्याला नाही करता आली, श्रवण करता आले, तरी सुद्धा म्हटले महाराज एक टाइम जेवण करून, एक टाइम जेवण करून जरी कथा श्रवण केली तरी सुद्धा चालते. महाराज म्हटले एक टाइम जेवण करायचं खरं आहे तुमचं, पण म्हटले आम्हाला महाराज एवढ्या भल्यात तोपलं वर गोळ्या आहेत, म्हटले आम्हाला एवढ्या गोळ्या खायच्यात, आम्हाला कसं ते एक टाइम जेवणामध्ये होईल का? म्हणले सकाळी आम्हाला गोळी घ्यावी लागते, म्हणले उठल्या उठल्या शुगरची गोळी, त्यानंतर बीपीची गोळी, त्यानंतर बीपीची गोळी घेतल्याच्या नंतर पित्ताची गोळी, पित्ताची गोळी घेतल्याच्या नंतर गुडघेदुखीची गोळी, गुडघेदुखीची गोळी झाल्याच्या नंतर कंबरदुखीची गोळी, त्या सगळ्याच गोळ्या चालू आहेत म्हणले आम्हाला. एक टाइम जेवण करून होणार नाही म्हटले आम्हाला. ते म्हटले मग 2 टाइम जेवण करा आणि 2 टाइम जेवण करून तुम्ही कथा श्रवण करा. ते म्हटले महाराज 2 टाइम बी जरा थोडं जडत जाते, म्हटले सकाळी नाश्ता करायची सवय आहे, सुद्धा बसल्या बसल्या जेवण करा, पण काय करा कथा श्रवण करा. कथा एक वाटेल हे जीवन असं असणार आहे, कथा मय झालं पण. म्हटले महाराज आम्हाला बसण्याची अडचण आहे, कारण कथा श्रवण करत असताना, कथा सांगत असताना एकदा मांडी घातली की मोडायची नसते. म्हटले महाराज ते कसं जमून आम्हाला, मांडी तर आम्हाला मोडावं लागेल, आम्हाला बसायला त्रास आहे. म्हटले आम्हाला त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर गुडघे दुखतात, आमचं कंबर दुखतं, आम्हाला त्या ठिकाणी बसायला त्रास आहे. म्हटले हरकत मी नेहमी कथेमध्ये सांगत असतो, जर तुम्ही बसलात आणि बसल्याच्या नंतर जर गुडघे त्रास द्याला, ऐका ज्या वेळेस आपल्याला कथा श्रवण करायचे ना, आणि कथा श्रवण करायचे म्हटलं की या शरीराला माहिती आहे आता असणारा मुक्त होणार आहे, आणि मुक्त जर झाला तर मला असं असणार काय होईल, म्हणले हा सोडून मला सोडून जाणार आहे, म्हणून हे शरीर तुम्हाला वेदना द्यायला चालू. बघा इकडं तिकडं लवकर झोपत नाही, पण इथं आलं की झोप 100% येणार. बघा झोप जरी नाही आली, जर एखादी वेळेस तुम्ही मैत्रिणी गप्पा मारायला बसल्या, कधी 4 घंटे निघून जातील ते सांगता येत नाही. महाराज सगळं छोटं लेकरू जर असलं ते जर म्हणतं मम्मी चल ना घरी 1 तास झाला, मम्मी चल ना घरी 2 तास झाले, मी म्हणते थांब ना मेल्या थांब ना, आताच तर मैत्रिणी एवढ्या दिवसातून भेटली मला. पण महाराज कथा म्हटलं असं वाटतं आता कव्हा कथा संपल, इकडून पाय मोड तिकडून पाय मोड, पायावर दबाटी मोड. कथेमध्ये तुम्हाला शरीर बसून देणार नाही. पण मी नेहमी सांगत असतो कथेमध्ये ज्यावेळेस बसतात ना त्यावेळेस शरीराकडे लक्ष नाही तर मनाने ही कथा श्रवण करा. तुम्हाला पाय लांबावे वाटले खुशाल पाय त्या ठिकाणी लांबवायचे, आमच्याकडले एका बाजूला लांबवायचे, कथेकडे लांबवता नाही. जर म्हटलं की तुम्हाला आपलं शरीर वेदना देऊ लागलं, एक बार उठायचं, थोडं चक्कर मारून येऊन बसलं तरी जमतं. पण काय करा कथा श्रवण करा. तुम्हाला नाही जमलं बसण्यासाठी, एखाद्याला बसायला अडचण आहे म्हटले एक खुर्ची आणा, एका साईडला टाका आणि त्या खुर्चीवर बसून कथा श्रवण करा. पण कथेचे शब्द असणारे आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या असणाऱ्या हृदयामध्ये गेले पाहिजे, कथा श्रवण झाली पाहिजे. आणि कथा श्रवण करत असताना फक्त आणि फक्त कथा श्रवण झाली पाहिजे. म्हणून तुम्हाला जशी जमला तशी कथा श्रवण करा आणि फक्त कथा श्रवण करा. उद्या महाराज कथेला सगळे जण या, ठीक आहे नाही, गावातील सर्व भावी भक्तांनी कथा श्रवण करण्याकरता यावं. पुरुष मंडळी असतील, महिला वर्ग असेल, त्या ठिकाणी तरुण मंडळी असतील, त्यांनी सगळ्यांनी कथा श्रवण करण्याकरता यावं. जिसे श्रवण